Students, today we are going to study about our section number 3, summary writing. In the last period we have discussed about what is meant by summary, then what should we do while writing the summary, then also we have seen what should we don't while writing the summary, and also lastly we have seen or discussed about the 6 steps of writing summary. Today we are going to discuss about page number 135, section number 3, summary writing, that you are looking on the screen. So dear friends, here we are going to discuss about the meaning of summary. A summary is a record in the reader's own words that gives the main points of a piece. Summary म्हणजे काय? The record of reader's own words. वाचकाच्या स्वतःच्या शब्दाचं रेकॉर्ड आहे. That gives the main points of the piece, such as newspaper. आता जे मोठमोठे घटक आहेत त्यातलं थोडक्यात किंवा सेंट्रल आयडिया आपण म्हणू की त्याच्यातून उदाहरणार्थ न्यूजपेपरमधून जे काय घटक घेतलेले असतात किंवा आर्टिकल्स किंवा लेक्चर किंवा अ पॅसेज ऑर अ चॅप्टर ऑर इवन अ होल बुक, हे सगळं मोठ्या गोष्टी आहेत ते प्रिसाईज कंडेन्स करून थोडक्यात घेणं म्हणजे समरी. तर त्यातले आत्ता आपण पुढं बघूयात आईस ब्रेकर्स, जे इथं बघणार आहोत आता इथं की कर्सरवर लक्ष ठेवा तुम्ही. Discuss in pairs and guess the correct alternatives for the following. To summarize means म्हणजे आता समरी म्हणजे नेमकं काय, तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायापैकी योग्य कोणता, तर टू पुट इन्फॉर्मेशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, तार्किक सुसंगत माहिती मांडणं म्हणजे, किंवा दुसरं बी, टू रिकॅप्युलेट द मेन पॉइंट्स इन अ सिलेक्शन, मुख्य मुद्दे एकत्रित कलेक्ट करणं म्हणजे समरी, का टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन, का नवीन माहिती सांगणं म्हणजे समरी, का टू राईट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन. तर यामधला नंबर बीचा जो पॉईंट आहे ना तो करेक्ट आन्सर आहे. टू कॅप्युलेट द मेन पॉइंट्स इन सिलेक्शन, महत्त्वाचे मुद्दे एकत्रित काढणं, विस्तृत गोष्टीतून महत्त्वाचे मुद्दे सिलेक्ट करून काढणं, त्याला म्हणायचं समरी रायटिंग. सेकंड पॉइंट बघा आता जो आपण इथं बघणार आहोत. तर द टाइप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ अ पॅराग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज. तर समरीमध्ये कशाचा समावेश असतो? कन्सिस्ट ऑफ द पॅराग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज, त्याला नेमकं काय म्हणायचं? मग पहिला पर्याय दिलाय आउटलाईन, का रिपोर्ट, का सिनॉप्सिस, का रिटर्न समरी. तर डी पर्याय बरोबर आहे, रिटर्न समरी. आता खाली जो माहिती आहे तिथं मिनिंग बघायचे, तिथं आपण आता बघणार आहोत. तिथं देर आर व्हेरियस वेज ऑफ इनकॉर्पोरेटिंग अदर रायटर्स वर्क्स इन टू युअर ओन रायटिंग. देर आर व्हेरियस वेज ऑफ इनकॉर्पोरेटिंग other writers' works into your own writing. They differ according to the closeness of your writing to the source writing. Match the ways of writing in brief given in column A with their descriptions in column B. तर आता इथं तुम्हाला वेज ऑफ रायटिंग 6 वेज दिलेले आहेत आणि त्याचे डिस्क्रिप्शन्स पुढे दिलेले आहेत. तर यू हॅव टू मॅच वेज इन कॉलम ए अँड डिस्क्रिप्शन इन कॉलम बी. तर पहिला पॉईंट आहे समरायझिंग. तर समरायझिंग म्हणजे नेमकं काय, तर ई आकडा दिसतोय तुम्हाला ई, तर ते त्याचं डिस्क्रिप्शन आहे. तर बघा, समरायझिंग मीन्स इट इन्क्लूड्स अ मेन आयडिया इन टू वन्स ओन वर्ड्स, म्हणजे मुख्य जे आयडिया आहे तो एखाद्याच्या ओन वर्ड्समध्ये दिलेला असतो, तर ते त्याचं डिस्क्रिप्शन. त्यानंतर पॅराफ्रेजिंग. तर पॅराफ्रेजिंग त्यासाठी एफ आकडा बघा, हे त्याचं डिस्क्रिप्शन आहे, मी तुम्हाला तिथं मिनिंग्स मध्ये दिलेलं आहे. तर
डिस्क्रिप्शनमध्ये आता बघा पॅराफ्रेजिंगसाठी एफ बी मधला डिस्क्रिप्शन. इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड. तर पॅराफ्रेजिंग म्हणजे काय, तर इज टू बी आयडेंटिकल टू ओरिजिनल, मुख्य काय असेल ते ओरिजिनल, अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड. तर डॉक्युमेंट मॅचिंग करणं वर्ड बाय वर्ड याला म्हणायचं पॅराफ्रेजिंग. त्यानंतर प्रिसाइज रायटिंग. आता प्रिसाइज रायटिंगचं डिस्क्रिप्शन काय आहे ते बघा 3 नंबरसाठी. तर त्याला डी. इट इन्क्लूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स अँड कंडेन्सिंग इट स्लाइटली. तर प्रिसाइज रायटिंग म्हणजे काय, तरी याच्यामध्ये कशाचा समावेश असतो, टेकिंग द ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स, मोठा भाग असतो त्या ह्याच्यातला, अँड कंडेन्सिंग इट स्लाइटली. कंडेन्स म्हणजे छोटं करणं, जेवढं शक्य होईल तेवढं. तर प्रिसाइज रायटिंगसाठी डी हा आकडा तो तुम्हाला डिस्क्रिप्शनसाठी आहे. त्यानंतर कोटिंग. कोटिंग याचं डिस्क्रिप्शन काय आहे बघा. तर इट इन्क्लूड्स ए. कोटिंगसाठी ए. इट इन्क्लूड्स नॉट जस्ट द मेन आयडिया. याच्यामध्ये फक्त मुख्य विचाराचा समावेश नसतो, तर बट एव्हरी डिटेल एक्सप्रेस्ड क्लिअरली अँड टू द पॉईंट. प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित एक्सप्लेस केलेली असते किंवा क्लिअर टू द पॉईंट असते. तर 4साठी ए हा डिस्क्रिप्शनसाठी पर्याय बरोबर आहे. त्यानंतर एडिटिंग. एडिटिंग म्हणजे काय, तर त्यासाठी बी बघा, त्याचं डिस्क्रिप्शन बी हा पर्याय बरोबर आहे. बी आफ्टर ए बी. तर एडिटिंग मीन्स डिस्क्रिप्शन बघा. इट इन्क्लूड्स सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स फ्रॉम द गिवन टेक्स्ट. योग्य लाईन्सचं सिलेक्शन असतं दिलेल्या टेक्स्टमधून, फॉर करेक्शन अँड कंडेन्शन कमी करण्यासाठी, अँड ऑर्गनायझेशन आणि एकत्रित आणण्यासाठी त्याला एडिटिंग म्हणायचं. तर हा एडिटिंग पॉईंट पुन्हा एकदा लक्षात नीट ठेवा. एडिटिंगसाठी बी पर्याय बरोबर आहे. तर बघा त्याच्यात कशाचा समावेश असतो, तर इट इन्क्लूड्स अ सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स फ्रॉम द गिवन टेक्स्ट फॉर द करेक्शन. अनेक लाईन दिले असते, त्यातलं करेक्शन करून, एक्झाम्पल वगैरे काय दिले असतील तुम्हाला पटवण्यासाठी, तर ते बाजूला काढून करेक्शन करून किंवा समरीतले जे मी पॉईंट्स दिलेले आहेत यू हॅव टू रिमेंबर, ते लक्षात घेऊन करेक्शन, कंडेन्शन अँड ऑर्गनायझेशन, दॅट मीन्स एडिटिंग. अँड लास्ट जिस्ट रायटिंग. 6 नंबर जिस्ट रायटिंग. त्यासाठी सी आकडा जो आहे तो एक डिस्क्रिप्शनमध्ये बघा, ते बरोबर पर्याय आहे. जिस्ट रायटिंग मीन्स इट इन्क्लूड्स द मोस्ट इसेन्शियल पार्ट. याच्यामध्ये महत्त्वाचा, आवश्यक, अत्यावश्यक घटक आहे ना, त्याचा समावेश असतो, पार्ट, ऑर द क्रुक्स ऑफ द मॅटर. तर ही लाईन त्याच्यासाठी डिस्क्रिप्शनला बरोबर आहे. तर आता नेक्स्ट पेजमध्ये बघू आपण. तर समरी रायटिंगसाठी पेज नंबर नेक्स्ट. पेज नंबर 136. तर समरी रायटिंग बघा, आता ॲरो तुम्हाला दिसतोय. ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट इज वन ऑफ द काउंटलेस मॅक्झिम्स कॉइन्ड बाय विल्यम शेक्सपियर. विल्यम शेक्सपियरनं काय म्हणलेलं आहे, तर ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट. कुठल्याही गोष्टीचं हुशारीनं, म्हणजे त्याचा तो आत्मा असतो एखाद्या शहाणपणाचा, तर असं विल्यम शेक्सपियरनं म्हणलं आहे. इट इज अ रिलेव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. बोलणं आणि लिहिणं एकमेकाला रिलेव्हंट आहे असं त्यांनी म्हटलंय. ब्रेव्हिटी ऑर कन्सेशन इज द कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स व्हाईल कन्व्हेईंग अन आयडिया. तर म्हणजे नेमकं काय, तर कन्सेशन म्हणजेच तुम्ही एखादे विचार लिहिताना, समराईज करताना अननेसेसरी वर्ड्स आहेत ते कट करणं म्हणजे समरी रायटिंग. इट एम्स टू एन्हान्स कम्युनिकेशन बाय eliminating redundancy words, omitting important information. आता रिडंडंटरी वर्ड्स म्हणजे गरज नसणारे शब्द जे आहेत
ते कट करणं, बाजूला करणं, ओमिट करणं महत्त्वाच्या माहितीतून. समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड दॅट हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग. तर समरी म्हणजे त्यातलाच एक भाग आहे की थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे लिखाणात कलेक्ट करणं म्हणजे समरी रायटिंग. टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड, नेमकं गरजेपुरतं बोलणं. अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी इज रिक्विजिट टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल्स. महत्त्वाचे बोलणं आणि महत्त्वाचं लिहिणं हे एक लँग्वेजमधलं स्किल आणि याला समरी म्हणतात. इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन. तर थोडक्यात त्याला काय म्हणायचं, ब्रीफ इन एक्सप्रेशन. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉईंट्स ऑफ द रिटन रेकॉर्ड. थोडक्यात जे रिटन रेकॉर्ड आपण लिहितो इज काय म्हणायचं त्यालाच, इज द समरी रायटिंग स्किल. याला समरी रायटिंग स्किल म्हणायचं. अँड दॅट कॅन बी डेव्हलप्ड बाय प्रॅक्टिस. आणि हे सरावानंच जमतं. अति महत्त्वाचा भाग आहे, मोठा भाग आहे, पण तो थोडक्यात त्या मोठ्या भागातला महत्त्वाचा भाग थोडक्यात सेंट्रल आयडिया करणं म्हणजेच समरायझिंग. समरायझिंग हॅज अ डेफिनेट पर्पज. याच्यामध्ये निश्चित हा उद्देश असतो, पर्पज असतो. द पर्पज ऑफ समरी इज टू गिव्ह द रीडर टू क्लिअर, वाचकांना स्पष्टता देणं, ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट, मूळ टेक्स्टमधला महत्त्वाचा घटक देणं वाचकांना. मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी रिस्टेट्स ओनली द मेन पॉईंट्स ऑफ द टेक्स्ट ऑर लेक्चर विदाउट गिविंग द एक्झाम्पल्स ऑर डिटेल्स. तर समरीतनं मेन पॉईंट्स वाचकाला सप्लाय करणं किंवा देणं, किंवा लेक्चर गिविंग एक्झाम्पल्स ऑर डिटेल्स सच ॲज डेट्स, नंबर्स ऑर स्टॅटिस्टिक्स. तर सांख्यिकी वगैरे हे माहिती यातनं वगळून सुद्धा महत्त्वाचा भाग एकत्र करता येतो. आता खाली तुम्हाला दिलेला आहे पेज नंबर 136 वरती डज ऑफ समरी रायटिंग. आता समरी लिहिताना काय करावं, मी कालच्या पिरियडला सांगितलं तरी सुद्धा आता बघा म्हणून टेक्स्टमध्ये तुम्हाला आलेलं आहे, म्हणून जिथं ॲरो आहे तिथं डज ऑफ द समरी रायटिंग. समरी लिहिताना काय करावं, आता पुढं तुम्हाला काय करावं हे आत्ता बघायचं आहे, आणि पुन्हा काय करू नये हे पुढं दिलेलं आहे. बघा काय करावं. तर समरी लिहिताना पहिल्यांदा रीड अँड रीड द पॅसेज. पॅसेज वाचा आणि पुन्हा वाचा. त्याचबरोबर अंडरस्टँड. तुम्ही समरी लिहिताना काय करायचे, तर हे मुद्दे लक्षात ठेवायचे इथले सगळे. वाचा, पुन्हा वाचा. कशासाठी, समजून घ्यायचंय पुन्हा. सेकंड पॉईंट आहे अंडरस्टँड. त्यानंतर रीड द इन्स्ट्रक्शन, जी दिलेली माहिती आहे ते वाचा. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराइज. काय कोणत्या गोष्टीची समरी लिहायची ते शोधा. त्यानंतर आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. स्वतःला स्वतः प्रश्न विचारा आणि ह्यातले मेन मुद्दे कोणते आहेत ते ओळखा. फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. स्वतः वाक्य, छोटी छोटी वाक्य स्वतःची तयार करा. कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग द लिंकर्स. एक वाक्य असे दोन 3 मोठी वाक्य असतात. तर ती मोठी वाक्य सेपरेट म्हणण्यापेक्षा लिंकर्स म्हणजेच कनेक्टिव्ह. उदाहरणार्थ नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज वेल ॲज सून ॲज. हे तुम्ही ग्रामर पुरता विचार न करता हे पॅसेज किंवा लाईन्स 2-3 लाईन्स एकत्र लाईन करण्यासाठी त्याचा वापर करा. म्हणजे समरी थोडक्यात लिहायची तुम्हाला. थोडक्यात लिहायची म्हणजे उगं लाईनी 4-5 वगळून नाही, तर 2 लाईन 3 लाईनचा कंडेन्स करा कोहिजिव्ह वापरून किंवा कनेक्टिव्ह वापरून किंवा कंजंक्शन वापरून. उदाहरणार्थ सी इज गुड गर्ल, सी इज लॉयल गर्ल. 2 वाक्य म्हणण्यापेक्षा सी इज गुड ॲज वेल ॲज लॉयल. 2 वाक्याचं सेपरेट झालं, कंडेन्स करता आलं, छोटं करता आलं. तर अशाच पद्धतीनं तुम्हाला समरायझिंग जेवढं शॉर्टन द पॅसेज, मेन पॅसेज ॲज पॉसिबल ॲज यू आर. मग हे शॉर्टन करताना हे कनेक्टिव्ह वगैरे ॲज वेल ॲज नॉट ओनली वगैरे वापरून करायचं. त्यानंतर रिमूव्ह द रिडंडंट वर्ड्स. म्हणजे जे शब्द गरजेचे नाहीत ते शब्द काढा. आणि सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस. महत्त्वाच्या वाक्यातून जे अननेसेसरी शब्द आहेत, गरजेचे नाहीत, ते बाजूला काढा. ओमिट द डिटेल्स.
जे गरजेचं आहे ते सगळं ओमिट करा. गरजेचं आहे ते, जे महत्त्वाचं आहे ते म्हणत नाही मी. गरजेचे आहेत म्हणजे तुम्हाला काय म्हणतो, अननेसेसरी शब्द आहे ते ओमिट करा, वाक्य ओमिट करा, आणि महत्त्वाचा भाग आहे तो समरीत येऊ द्या. ओमिट म्हणलंय. अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. स्वतःचं स्पष्टीकरण किंवा स्वतःचं डिस्कशन समरीत आणायचं नाही. तर तुमच्या लक्षात येऊ द्या. आता समरी लिहिताना किती पॉईंट लक्षात ठेवायचे, तर 2, 4, 6, 8, 10. तर ते 10 पॉईंट व्हाईल रायटिंग समरी यू मस्ट रिमेंबर. कोणते 10 पॉईंट लक्षात ठेवायचे समरी लिहिताना? समरी तुमची पॅसेज असू द्या 2 पानाचा 4 पानाचा किती, समरी ही 6-7 ओळीत झाली पाहिजे. समरी लिहिताना काय करायचं ते सांगितलं. आता काय करायचं? पॅसेज वाचा आणि पुन्हा वाचा, यासाठी की समजून घ्या आणि स्वतःच्या भाषेत मांडायसाठी वाचा, पुन्हा वाचा, आणि जे दिलेलं आहे ते स्वतःच्या भाषेत मांडा. म्हणजेच अंडरस्टँड करा, समजून घ्या, त्यातली माहिती वाचून घ्या. तुम्हाला काय लिहायचं आहे समरीमध्ये ते शोधा. मेन आयडिया लक्षात ठेवा. स्वतःच्या शॉर्ट सेंटेन्सेस तयार करा. ॲज वेल ॲज वगैरे, नॉट ओनली बट ऑल्सो, असं लिंकर्स वापरून छोटी वाक्य करा. महत्त्वाचा गाभा जो आहे की सेंटेन्सेस, त्यातनं अननेसेसरी जे काय रिडंडंट वर्ड्स आहेत, रिडंडंट्स म्हणजे एक्स्ट्रा वापरलेले, तर ते काढा. ओमिट डिटेल्स, जे महत्त्वाचं नाही ते डिटेल करा, म्हणजे डिलीट करा, ओमिट करा. आणि तुमचं स्वतःचं स्पष्टीकरण किंवा स्वतःचे एक्झाम्पल्स देऊ नका. एवढ्या गोष्टी समरी लिहिताना करा. आता समरी लिहिताना डोंट ऑफ समरी रायटिंग लिहिताना काय काय करू नका. तर समरी लिहिताना काय काय करू नका हे दिलेलं आहे इथं बघा. तुम्हाला पेज नंबर त्याच पेजवर आहे. डोंट म्हणलंय. तर काय काय करू नका समरी लिहिताना. 3 मार्काचा प्रश्न आहे, सोपा आहे, हातचा मार्क आहे. तर समरी लिहिताना काय करू नका? इन्क्लूड, कशाचा इतर समावेश करू नका तुमच्या समरीमध्ये. एक्सक्लूड, भाग बाजूला सोडू नका. ॲड, स्वतःची गोष्ट काय एखाद दुसरी ॲड करू नका. कॉमेंट, दिलेल्या पॅसेजवर पदरचं काय कॉमेंट करू नका. गिव्ह एक्झाम्पल्स, म्हणजे स्वतःची उदाहरणं किंवा पॅसेजमध्ये तुम्हाला पटवून देताना काय उदाहरणं दिली असतील एक्झाम्पल्स, तुम्ही समरी लिहिताना ते द्यायची नाहीत, देऊ नका. तर ॲज अन एक्झाम्पल लेट अस टेक अन आर्टिकल फॉर समरी. आता हे एक आर्टिकल इथं दिलं आहे समरी रायटिंगसाठी. तर ते एक्झाम्पल बघण्यापूर्वी पुन्हा एकदा मी म्हणतो, आता तुम्ही हे लेक्चर माझं लक्षात ठेवा, शेवटचं मराठीतून क्लिअर सांगतो की समरी म्हणजे सारांश लेखन. आता तुम्ही समरी लिहिताना 3 मार्क आहेत आणि 3 पैकी 3 मार्क मिळवण्यासाठी काय काय करणार? तर 3 पैकी 3 मार्क लिहिण्यासाठी दिलेला पॅसेज एकदा, दोनदा, तीनदा चांगला वाचून घ्यायचा. कशासाठी? समजून घ्यायचा आहे तो कशाविषयी आहे, आणि त्यांनी विस्तृत मांडलेलं असतंय. ते पॅसेज पानभर असेल पण तो तुम्ही वाचून घ्यायचा आणि विस्तृत मांडलेला आहे ते थोडक्यात लक्षात घ्यायचं आपल्याला. की जसं तुम्ही बाजारातून 10 वस्तू आणायला सांगितलेल्या असतात पण त्या 10 वस्तूचे शॉर्टमध्ये लक्षात ठेवता, तसं हे विस्तृत पान आहे लिहिलेलं, पेज एक्स्ट्रॅक्ट आहे, पॅसेज आहे, ती किंवा बातमी आहे. तर ती थोडक्यात आपण आपल्या पद्धतीनं क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनं, म्हणजे तार्किक सुसंगततेनं, म्हणजे एकानंतर एकाला एक लागून असे 7 ते 8 ओळीमध्ये लिहायचंय. हे लिहिताना ते समजून घ्या, त्यातली माहिती वाचा, स्वतःला काय समराईज करायचं याच्यावरती शोधा तुम्ही. आणि त्याचबरोबर समरी लिहिताना स्वतःची छोटी छोटी वाक्य करा. तेच करताना ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो असं वापरून 2 वाक्याचं छोटी छोटी वाक्य करा. आणि गरजेचे शब्द आहे, महत्त्वाची वाक्य आहेत तेवढे ठेवा, बाकीचे शब्द जे नको आहेत ते एक्झाम्पल्स वगैरे ओमिट करा, डिलीट मारा. त्यानंतर स्वतःचं स्पष्टीकरण, इंटरप्रिटेशन वगैरे त्याच्यावर देऊ नका. समरी लिहितानाच कशाचा समावेश करू नका, तर कशाचा एक्स्ट्रा इन्क्लूड करू नका, समावेश करू नका, किंवा जे अति महत्त्वाचं ते एक्सक्लूड करू नका, किंवा पदरचं किंवा पॅसेजमधलं ॲडिशनल काय घेऊ नका, ॲड करू नका. कॉमेंट करू नका त्याच्यावर पदरचे किंवा पॅसेजमधले काय तुम्ही हे असा पॅसेज असा तसा पॅसेज वगैरे, किंवा गिविंग एक्झाम्पल, तिथं दिलेली उदाहरणं तुमच्यासाठी पटवून द्यायला दिले असतात, पुन्हा तुम्ही ते द्यायचे नाहीत, किंवा तुम्ही स्वतःची उदाहरणं सुद्धा द्यायची
नाहीत. तर ह्याला समरीला 3 मार्क आहेत. समरी 7 ते 8 ओळीत लिहावी आणि मध्यभागी अशा मोठ्या अक्षरात तुम्ही जे लिखाण करणार दुप्पट साईजमध्ये सेंटरला पेजच्या सेंटरला असं टायटल द्यायचं. आणि मग समरीची मार्क्स तुम्हाला कसे देतात, बोर्डाचे पॉईंट्स कोणते महत्त्वाचे आहेत, तर TPLSCG. बघा पुन्हा एकदा मी सांगतो, बोर्डाचे पॉईंट या पॉईंटला मार्क्स द्या. म्हणजे तुम्हाला काय वाटतं ह्यापेक्षा बोर्डाला काय पॉईंट्स अपेक्षित आहेत ते पॉईंट सांगतो मी. TPLSCG. टी म्हणजे टायटल. आता टायटलचा मार्क डिसेंडिंग ऑर्डर नसतं, तुम्हाला टायटल तुम्ही दिले पण तो मार्क मिळायसाठी तुम्ही खाली लिहिलं पाहिजे. टी म्हणजे टायटलला हाफ मार्क आहे, 3 मार्कापैकी सांगतो तुम्हाला. पी प्रेझेंटेशन म्हणजे खडाखोड वगैरे नको, हे ॲज वेल ॲज नॉट ओनली बट ऑल्सो असं वापरून शॉर्टमध्ये लिहायचं प्रेझेंटेशन, TP झालं. एल म्हणजे LS म्हणजे लँग्वेज स्टाईल. लँग्वेज स्टाईल म्हणजे मी आता बोललो तुम्हाला 2 वाक्य आहेत, ही इज गुड बॉय, ही इज गुड किंवा सी इज गुड गर्ल, सी इज लॉयल गर्ल. 2 वाक्य वापरण्यापूर्वी ऐवजी जागा आपल्याला कमी करायचं आहे. काय, सी इज गुड ॲज वेल ॲज लॉयल गर्ल, ह्या लँग्वेज स्टाईल. तर अशी लँग्वेज स्टाईल LS. आणि सी म्हणजे कंटेंट, तुम्हाला ज्याविषयी पॅसेज दिलेला आहे, इथं पॅसेज तुम्हाला कशाविषयी दिलेला आहे तो पॅसेज. सी म्हणजे कंटेंट, तेच घ्यायचं. तुमच्या पदरची दुसरीच कुठली तरी पॅसेज मधला कंटेंट समरी आणायचं नाही. आणि जी म्हणजे ग्रामर. आता हे ग्रामर म्हणजे इज, आर, वॉज, वेअर किंवा आता तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज सून ॲज, ॲज वेल ॲज, ह्या गोष्टी ज्या आपण वापरणार आहात ते ग्रामर वगैरे. थोडक्यात काय, समरी म्हणजे काय, तुम्ही सगळे आता शेवटचं लक्षात ठेवा. समजा तुमचा एखादा मित्र तुम्हाला रस्त्यात भेटलाय, अरे कुठे गेलता मित्रा तुम्ही विचारलं, तर तो म्हणतोय काय नाही पिक्चरला गेलतो. मग तुम्हाला तो म्हणतो, तुम्ही म्हणताय त्याला कुठला पिक्चर होता, काय होता, तर तो मित्र तुम्हाला 3 तासाचा पिक्चर 3 मिनिटामध्ये त्याची समरी सांगतो. समरी सांगताना तो काय सांगतो, पहिल्यांदा असं असं झालं, त्यानंतर मध्ये असं झाला, त्यानंतर शेवट असा झाला. 3 तासाच्या पिक्चरची स्टोरी 3 मिनिटामध्ये सांगतो. दॅट इज कॉल्ड समरी. कळलं आता. आणि मग तुम्ही त्याच पद्धतीनं समरी म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या मित्रानं तुम्हाला 3 तासाची स्टोरी 3 मिनिटात सांगितली, त्याला म्हणायचं समरी, सारांश लेखन. ते सांगताना काय करतो मग तुम्हाला, 3 तासाचा सांगताना सुद्धा तो असा नाही सांगत शेवटी असं झालं, मध्ये असं झालं, पहिल्यांदा असं झालं, असं नाही सांगत. सिरियली तो सांगतो 3 तासाची घटना 3 मिनिटामध्ये, सेंट्रल आयडिया सांगतो क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनं, तार्किक सुसंगतता ठेवून, आणि मग त्याला म्हणायचं समरी. तर आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. थँक्यू. टुमॉरो वी विल डिस्कस अबाउट द नेक्स्ट पार्ट इन द नेक्स्ट पिरियड. टिल देन, थँक्यू. ओके. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम.